वेलकम टू माय चॅनल लर्न अँड जॉय विथ जे. चला 30 महत्त्वाचे PYQ इंग्रजी विषयाचे पार्ट ऑफ स्पीच TET आणि CETसाठी आपण सोडवूया. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजीच्या या तासिकेमध्ये पार्ट ऑफ स्पीच या भागावर आजची आपण आपली PYQ घेणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या शब्दाखाली त्या शब्दाचं आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. सी इज अ ब्युटिफुल गर्ल. शी इज अ ब्युटिफुल गर्ल असा हा प्रश्न आहे. तर ब्युटिफुल या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. मग ब्युटिफुल शब्द जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तो काय आहे? तर या ठिकाणी तो नाऊन आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे का, ॲडव्हर्ब आहे का, व्हर्ब आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकतो ब्युटिफुल म्हणजे या ठिकाणी मुलीबद्दल तो या ठिकाणी काय करत आहे, विशेष माहिती सांगत आहे. म्हणून ब्युटिफुल हा जो शब्द आहे हा विशेषण आहे. मग विशेषण म्हणजेच काय, तर ॲडजेक्टिव्ह. मग पर्याय क्रमांक बी ॲडजेक्टिव्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया आपण, क्वेश्चन नंबर 2. चूज द करेक्ट प्रोनाउन ऑफ फिल इन द ब्लँक्स. मग या ठिकाणी आपल्याला खाली दिलेल्या जे काय आपले 4 पर्याय आहेत ते सर्वनाम आहेत. त्यापैकी कोणतं सर्वनाम या वाक्यामध्ये बसतं ते आपल्याला बघायचं आहे. रामा अँड डॅश डॅश विअर प्रेझेंट दिअर. आता रामा अँडच्या पुढं या ठिकाणी 4 पैकी माईन, मी, आय आणि अस. तर या ठिकाणी माईन आणि अस तर बसणार नाही, फक्त गोंधळ कुठं होईल, आय आणि मी मध्ये होईल. परंतु लक्षात ठेवायचं या ठिकाणी आय जे आहे, आय हे या प्रश्नाचं एक योग्य उत्तर आहे. येथे आय हे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणून रामासोबत कर्त्याची भूमिका बजावते. म्हणून पर्याय क्रमांक सी आय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, आयडेंटिफाय द व्हर्ब इन द फॉलोविंग सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यात किंवा सोबत दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला यातलं काय ओळखायचं आहे, व्हर्ब ओळखायचं आहे, म्हणजे क्रियापद ओळखायचं आहे. द सन शाईन्स ब्राईटली. आता ब्राईटली हे जे विशेषण आहे, मग शाईन्स हे काय आहे, तर या ठिकाणी शाईन म्हणजे काय, चमकणे. म्हणजे चमकणे हे काय झालं, क्रियापद. म्हणून व्हर्ब जे आहे यामध्ये शाईन्स. मग शाईन्स जो आहे तो पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी सूर्याची ती काय दर्शवतं, कृती दर्शवतं चमकण्याची. म्हणून हे व्हर्ब आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी शाईन हे या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूया. विच पार्ट ऑफ स्पीच इज द वर्ड फास्ट इन. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, फास्ट जो आहे तो या ठिकाणी काय आहे, या वाक्यातला फास्ट जो आहे तो काय आहे. ही रन्स फास्ट. तर या ठिकाणी फास्ट जे आहे, फास्ट आपल्याला ओळखायचं आहे. ते प्रिपोजिशन आहे का, नाऊन आहे का, ॲडव्हर्ब आहे का आणि ॲडजेक्टिव्ह आहे का. तर या ठिकाणी बघा, तो वेगाने पळतो. आता फास्ट म्हणजे वेगाने, म्हणजे पळण्या, म्हणजे क्रिया जो आहे, क्रिया पळण्याची जी क्रिया आहे ती पळण्याच्या क्रियेबद्दल तो अधिक माहिती सांगतो. म्हणजेच काय, तो कसा पळतो, म्हणजे पळण्याबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो तो असतो क्रियाविशेषण. मग या ठिकाणी ॲडव्हर्ब जे आहे, ॲडव्हर्बचा अर्थ होतो क्रियाविशेषण. म्हणून सी हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. 5वा प्रश्न बघतोय आपण. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट कंजंक्शन. आता या ठिकाणी आपल्याला कंजंक्शन भरायचं आहे. म्हणजे जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय आपल्याला भरायचं आहे. वर्क हार्ड डॅश डॅश यू विल फेल. म्हणजे या ठिकाणी बघा, यू विल फेल म्हणजे तू नापास होशील. वर्क हार्ड म्हणजेच काय, या ठिकाणी काय पाहिजे, कर आहे की नाही तर. म्हणजे या ठिकाणी नाही तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला परिणाम दर्शवण्यासाठी काय दाखवावं लागेल, मग ऑर दाखवावं लागेल. कारण या ठिकाणी आपण सो घेऊ शकत नाही, म्हणून घेऊ शकत नाही, परंतु घेऊ शकत नाही आणि घेऊ शकत नाही. म्हणजे तू चांगला अभ्यास कर, नाही तर काय होशील, पास होशील, नाही तर फेल होशील. म्हणजे या ठिकाणी नाही तर म्हणजे परिणाम दर्शवण्यासाठी या ठिकाणी ऑर. म्हणून ऑर जे आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाऊन. आता या ठिकाणी नाऊन म्हणजे नामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. मग या ठिकाणी हॉनेस्टी हा जो शब्द आहे याचा आपल्याला नामाचा हा कोणता प्रकार आहे ते बघायचं आहे. विशेष नाम आहे का, किंवा भाववाचक नाम आहे का, सामान्य नाम आहे का, म्हणजेच समूहवाचक आहे का, कॉमन आहे का, ॲब्स्ट्रॅक्ट आहे का, प्रॉपर आहे का. आता प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम, कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम आणि कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूहवाचक
नाम. परंतु ऑनेस्टी जो आहे तो या ठिकाणी काय दर्शवतो, मनुष्यामधला तो प्रामाणिकपणा, ऑनेस्टी प्रामाणिकपणा दर्शवतो. म्हणून या ठिकाणी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, भाववाचक नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न 7वा, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. या ठिकाणी आपल्याला करेक्ट प्रेपोजिशन विचारलेलं आहे. द बुक इज डॅश डॅश. या ठिकाणी द बुक इज डॅश डॅश द टेबल. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपण प्रेपोजिशन. तर या ठिकाणी आपल्याला प्रेपोजिशन म्हणजे काय, तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय, आणि शब्दयोगी अव्यय नेहमी काय करतात, याला लागून येतात, एक तर नाम किंवा सर्वनामाला लागून येत असतात. मग या ठिकाणी बिटवीन हे 2 वाक्य जोडण्यासाठी होतं. ऑन टेबलाच्या एखादी गोष्ट पृष्ठभागावर जर ठेवली तर तेव्हा त्या ठिकाणी ऑन वापरतात. ॲट म्हणजे कडे, इन म्हणजे मध्यभागी. तर या ठिकाणी जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या पृष्ठभागावर ठेवली जाते तेव्हा त्याला ऑन वापरतात. तर या ठिकाणी द बुक इज ऑन द टेबल म्हणजे बघा पुस्तक कुठं आहे, टेबलाच्या वर. मग या ठिकाणी ऑन जे आहे हे ऑन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 8वा. आयडेंटिफाय द इंटरजंक्शन. बघा इंटरजंक्शन म्हणजे काय, केवळ प्रयोगी अव्यय इन द सेंटेन्स. या वाक्यातलं आपल्याला इंटरजंक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचं आहे. अंडरलाईन कोणाखाली केलेली आहे, हुर्रे. हुर्रे हा जो शब्द आहे, हुर्रेच्या खाली अंडरलाईन म्हणजे अंडरलाईन केलेला शब्द हुर्रे आहेत. हुर्रे वी ऑन द मॅच. मग आता हुर्रे हा जो शब्द आहे, हुर्रे हा शब्द जो आहे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आता आपल्याला हुर्रे वी ऑन द मॅच. मग आता तो काय आहे तर ते बघायचं आपल्याला. इंटरजंक्शन आहे का ते, तर आहे. हुर्रे हा शब्द उत्स्फूर्त आनंद व्यक्त करतो म्हणून आपण त्याला इंटरजंक्शन म्हणतो. म्हणून हुर्रे हा जो शब्द आहे या वाक्यातला तो काय आहे, या ठिकाणी इंटरजंक्शन आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. शक्यतो या वाक्यामध्ये अंडरलाईन शब्द टाकायला नको होता पण तो प्रिंट मिस्टेक आलेला आहे. तर या ठिकाणी फक्त वाक्य कसं पाहिजे होतं, हुर्रे वी ऑन द मॅच, आणि इथं प्रश्न पाहिजे होता आयडेंटिफाय द इंटरजंक्शन इन द सेंटेन्स. तर या ठिकाणी इंटरजंक्शन कोणतं आहे तर हुर्रे हे आहे. चला पुढे जाऊया आपण, प्रश्न क्रमांक 9वा. विच ऑफ द फॉलोविंग इज अ कलेक्टिव्ह नाऊन. बघा कलेक्टिव्ह नाऊन समूहवाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बॉय, क्लास, वॉटर, मुंबई. आता मुंबई होऊ शकत नाही, बॉय एकटा असतो तो होऊ शकत नाही, वॉटर जे आहे ते पण होऊ शकत नाही. मग या ठिकाणी कलेक्टिव्ह नाव काय आहे तर क्लास आहे का नाही. वर्गामध्ये भरपूर विद्यार्थी असतात म्हणून क्लास हा विद्यार्थ्याचा समूह दर्शवतो म्हणून हे कलेक्टिव्ह नाऊन आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी क्लास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 कडे जाऊया. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह आहे की नाही. या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह विशेषण ओळखायचं आहे. दिलेल्या वाक्यातलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. देअर इज, खाली बघा 4 विशेषण दिलेले आहे. मग याच्या 4पैकी कोणता विशेषण बसतं रिकाम्या जागी, बघा. देअर इज डॅश डॅश मिल्क इन द जग. देअर इज डॅश डॅश मिल्क इन द जग. आता मेनी बसेल का, नाही. फ्यू नाही, ऑल नाही. मग लिटल आहे की दूध जे असतं, दूध हे अनकाउंटेबल आहे, ते मोजता येत नाही आपल्याला. 1 2 3 असं मोजता येतं का, नाही. आता फ्यू ज्या वस्तू थोड्या प्रमाणात असतात पण ज्या मोजू शकतो आपण आहे की नाही. थोडे चणे त्यामध्ये आहेत, थोड्या गोट्या त्या ठिकाणी आहेत. मग ज्या 1 2 3 मोजू शकतो आणि आपण त्याला थोड्या म्हणतो त्याला फ्यू वापरता येईल. आता या ठिकाणी हे दूध आहे, मग दूध मेनी आणि ऑल तर होऊ शकत नाही. मग लिटल हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक बी लिटल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 11वा. सिलेक्ट द करेक्ट ॲडव्हर्ब. क्रियाविषय आपल्याला ओळखायचा आहे, क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. आता नामाबद्दल किंवा विशेषणाबद्दल जर माहिती देणारा जो शब्द असतो तो या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून काम करतो. ही सॉल्व्ड द प्रॉब्लेम. ही सॉल्व्ड द प्रॉब्लेम. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता, ही सॉल्व्ड द प्रॉब्लेम. आता पुढं एक रिकामी जागा दिलेली आहे म्हणजे ही सॉल्व्ह द प्रॉब्लेम डॅश डॅश डॅश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेमच्या पुढं कोणतं खालीलपैकी कोणतं ॲडव्हर्ब येणार आहे किंवा योग्य ॲडव्हर्ब कोणतं बसेल त्या ठिकाणी ते आपल्याला शोधायचं आहे. इजिस्ट, इझिली, इझी आणि एसे. तर या ठिकाणी खालचं सगळ्यात शेवटचं तर होऊच शकत नाही, फक्त गोंधळ कुठं होऊ शकतो, इझी आणि इझिली. तर या ठिकाणी एलवाय जेव्हा लागतो लक्षात ठेवायचं, ॲडव्हर्ब जो असतो तो शक्यतो एलवाय लागून येतो. मग एलवाय लावले इझिली म्हणजे अगदी सहजपणे. म्हणून या ठिकाणी क्रिया कशी घडली तर या ठिकाणी म्हणून दाखवण्यासाठी ही सॉल्व्ह द प्रॉब्लेम इझिली. म्हणून पर्याय क्रमांक बी इझिली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक
या ठिकाणी पुढचा 12वा प्रश्न आपण बघणार आहोत. व्हॉट इज द पार्ट ऑफ स्पीच अंडर? म्हणजे अंडर जो शब्द आहे त्याचा आपल्याला काय ओळखायचं आहे. आता पार्ट ऑफ स्पीच त्याचं ओळखायचं आहे, म्हणजे तो शब्द काय आहे ते ओळखायचं आहे. द कॅट इज अंडर द चेअर, आहे की नाही. आता अंडर या ठिकाणी अंडर या शब्दात आपल्याला काय ओळखायचं आहे, पार्ट ऑफ स्पीचवर काय ओळखायचं आहे. ते कंजंक्शन आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे का, प्रिपोजिशन आहे का आणि वर्ब आहे का. बघा खाली वर, आहे की नाही, खाली वर. तर जेव्हा खाली वर असे शब्द दिले जातात, जवळ, आहे की नाही, समीप, असे जे शब्द येतात ना, हे जे असतात हे क्रियापद किंवा याला लागून येतात. कशाला लागून येतात? आपण मराठीमध्ये प्रेपोजिशन शिकलो तर शब्दयोगी अव्यय हे नाम किंवा सर्वनामाला लागून येतात. म्हणून या ठिकाणी अंडर हे जे आहे खालीवर, तर या ठिकाणी मांजर आणि खुर्ची यांच्यामधील जागेचा ते संबंध दर्शवत असल्यामुळे त्या ठिकाणी ते प्रेपोजिशन आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 12व्याचं जे उत्तर आहे, अंडर जो शब्द आहे हा या ठिकाणी प्रेपोजिशन म्हणून काम करतो. म्हणून पर्याय क्रमांक सी प्रेपोजिशन हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13वा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. दे डॅश डॅश क्रिकेट एव्हरी संडे. आता बघा याचं आपण जर थोडं लक्ष जर दिलं तर दे क्रिकेट एव्हरी संडे म्हणजे यामध्ये चालू काळ आहे का, वॉज टू बीचं रूप आहे का, नाही, आहे की नाही, टू बीचं रूप नाही. आणि क्रियापदाला ING म्हणजे हा या ठिकाणी चालू काळ तर कोणताच नाही. मग आता हा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. दे डॅश डॅश क्रिकेट एव्हरी संडे. ते प्रत्येक किंवा दर रविवारी क्रिकेट खेळतात, म्हणजे हे झालं या ठिकाणी. मग आता या ठिकाणी आता आपण याच्यात प्लेइंग गेलं, प्लेड पण गेलं, मग आता उरले फक्त प्ले आणि प्लेज. तर या ठिकाणी प्लेज त्याला यस लागू शकत नाही, कारण तृतीय पुरुष एक वचन नाही आहे. आपला वाक्याचा कर्ता काय आहे, तो दे आहे. आणि दे आपल्याला माहिती आहे, दे फक्त ही, सी, इट किंवा कोणाचं नाव एकवचनी नाव असेल तर त्या ठिकाणी क्रियापदाला जे काही क्रियापद असतं त्याला यस लागतो. म्हणजेच काय, तृतीय पुरुष एकवचन जर असेल तर कर्ता जर तृतीय पुरुष एकवचन असेल तर त्या वाक्यामध्ये क्रियापदाला यस लागतो. परंतु या ठिकाणी तसं नाही आहे. मग दे आपला कर्ता आहे म्हणून त्या ठिकाणी फक्त प्ले हे काय येणार आहे, जे काही व्हर्ब आहे ते व्हर्ब येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी प्ले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 14वा. आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. इट इज हिज पेन. आता हिज जो शब्द आहे, हिज शब्दाच्या खाली अंडरलाईन आहे, इट इज हिज पेन. आता हिज हा शब्द जो आहे याचा आपल्याला हा ओळखायचा आहे. हा काय आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, रिलेटिव्ह प्रोनाऊन, पजेसिव्ह प्रोनाऊन आणि शेवटचं पर्सनल प्रोनाऊन. तर पर्सनल प्रोनाऊन होईल का, बघा आता पर्सनलमध्ये गोंधळ होऊ शकतो. आता रिफ्लेक्टिव्ह तर होणार नाही. रिलेटिव्ह संबंध दाखवलेला आहे का, नाही, दोघांमध्ये संबंध दाखवलेला नाही. तर या ठिकाणी पजेसिव्ह जे आहे, पजेसिव्ह मालकी दाखवलेली, हा पेन तिचा आहे की नाही. इट इज हिज पेन, हा हिज म्हणजे त्याचा, इट इज हिज पेन, तो पेन त्याचा आहे, तो पेन त्याचा आहे म्हणजे त्याची मालकी दाखवलेली, पेनाबद्दल त्याची मालकी दाखवलेली आहे. म्हणजे पजेसिव्ह प्रोनाऊन हे होणार आहे. पर्याय क्रमांक सी पजेसिव्ह प्रोनाऊन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15वा. विच ऑफ दीज इज अ मटेरियल नाऊन. आता खाली दिलेल्यापैकी मटेरियल नाऊन कोणतं आहे, पदार्थवाचक नाम कोणतं आहे बघा. हॅपीनेस हे भाववाचक नाम आहे. टीचर हे पण सामान्य नाम आहे. आर्मी हे पण होऊ शकत नाही, हे समवाचक नाम आहे. मग या ठिकाणी गोल्ड हा एक पदार्थ असल्यामुळे ते मटेरियल नाऊन होणार आहे, पदार्थवाचक नाम होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी गोल्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 16वा. चूज द करेक्ट कंजंक्शन. उभयानं व्यावी आपल्याला शोधायचं आहे. ही वॉज टायर्ड डॅश डॅश ही वेंट टू द बेड. बघा तो थकला होता, है की नाही, तो थकला होता म्हणून तो झोपायला गेला किंवा तो बेडरूममध्ये गेला किंवा बेडवर गेला. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी परिणाम दाखवायचा आहे. मग परिणाम दाखवायचा असेल तर या ठिकाणी आपण काय वापरतो, सो वापरतो, है की नाही. म्हणून तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या सो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 17वा. आयडेंटिफाय द अंडरलाईन्ड वर्ड. आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. आता ज्या शब्दाखाली अंडरलाईन केलेले आहे किंवा कंसामध्ये त्याला लिहिलेलं आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. धिस इज अ व्हेरी स्वीट मँगो. आता व्हेरी जो शब्द आहे, व्हेरी शब्दाचा आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे, तो काय आहे वाक्यामध्ये. तर या ठिकाणी नाऊन, ॲडव्हर्ब, व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्ह. आता व्हर्ब होऊ शकत नाही,
नाऊन पण होऊ शकत नाही. मग उरला काय फक्त तर ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब. त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह काय आहे, तर या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे स्वीट, आहे की नाही. कारण आंबा हे तर कर्म आहे आणि स्वीट, आंब्याबद्दल माहिती कोण सांगतोय, स्वीट शब्द सांगतोय, पण त्या स्वीटबद्दल आणखी माहिती सांगतो, म्हणजेच काय विशेषणाबद्दल आणखी तो माहिती सांगतोय. म्हणून या ठिकाणी क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल जर अधिक माहिती जर कोणी सांगत असेल तर त्याला ॲडव्हर्ब असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी ॲडव्हर्ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 18. आयडेंटिफाय द कॉमन नाऊन इन. दिलेल्या वाक्यामधलं कॉमन नाऊन, सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. अकबर वॉज अ ग्रेट किंग. आता बघा, अकबर हे विशेष नाम आहे, त्याच्यानंतर वॉज हे काय आहे, क्रियापद, टू बी स्वरूप आहे, म्हणजेच क्रियापद आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रेट आहे की नाही, महान, म्हणजे या ठिकाणी हे विशेषण आहे. मग किंग, राजा. बघा, राजा कोणताही राजा, म्हणजे राजा या पूर्ण समूहाबद्दल किंवा राजा या पूर्ण जातीचा जो बोध करतो, म्हणून राजा हा त्या ठिकाणी काय आहे, सामान्य नाम आहे, कॉमन नाऊन आहे. मग पर्याय क्रमांक सी किंग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 19. फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट्स प्रेपोजिशन्स. योग्य आपल्याला शब्दयोग्य अव्यय या ठिकाणी काय करायचं, ओळखायचा, भरायचा आहे की नाही, फिल करायचं आहे. ही इज फॉन्ड डॅश डॅश म्युझिक. आता बघा, फॉन्ड म्हणजे आवड असणे, त्याला संगीताची आवड आहे का ना. आता संगीताची आवड आहे म्हणजे फॉन्टच्या नंतर शक्यतो या ठिकाणी ऑफ वापरलं जातं. काय वापरलं जातं, ऑफ. मग ऑफ किती नंबरला आहे, पर्याय क्रमांक डी ऑफ. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, फॉन्ट नंतर नेहमी ऑफ हे प्रेपोजिशन येते, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 20. आयडेंटिफाय द इंटरजंक्शन. केवल प्रयोगी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी वाक्य आहे, अलास द ओल्ड मॅन इज डेड. आता हे केवल प्रयोग आपल्याला माहिती आहे, दुःख, आनंद, हर्ष व्यक्त करण्यासाठी तो शब्द वापरतो आणि तो सगळ्यात सुरुवातीला असतो. त्याच्या पुढे काय असतं, उदाहरणार्थ चिन्ह असतं. मग सगळ्यात शेवटचं अलास. बघा, या ठिकाणी पर्याय जे अलास, तर हा पर्याय क्रमांक डी हे या वाक्यामध्ये इंटरजंक्शन आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. विच ऑफ दीज इज अ प्रॉपर नाऊन. खाली दिलेल्यापैकी प्रॉपर नाऊन कोणतं आहे की नाही. प्रॉपर नाऊन, विशेष नाम, म्हणजे जगामध्ये एकमेव वस्तू ज्या काही असतात हे की नाही, तशा कोणीच नसतात, आपण त्याला विशेष नाम म्हणतो. कोणाला ठेवलेलं नाव असेल, वस्तू, व्यक्ती, हे की नाही. तर मग या ठिकाणी माउंटेन, पर्वत हे काय आहे, कॉमन नाऊन आहे, सामान्य नाम आहे. रिव्हर हे पण सामान्य नाम आहे. सिटी हे पण सामान्य नाम, म्हणजे तिन्ही कॉमन नाऊन आहे वरचे. गंगा मात्र या ठिकाणी आपण नदीला ठेवलेलं नाव आहे, किंवा एखाद्या मुलीला सुद्धा आपण गंगा असं म्हणतो, म्हणजेच काय, तर गंगा हे यामधलं विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाऊन आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी गंगा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 22, 22वा प्रश्न. फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरायची आहे. शी डॅश डॅश हर होमवर्क यस्टरडे. आता बघा, यस्टरडे आला म्हणजे याचा अर्थ भूतकाळ. मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर डीड, डज, डू आणि डुईंग. आता डज वर्तमान काळात वापरतात, डू वर्तमान काळात वापरतात, डुईंग सुद्धा वर्तमान काळात वापरतात. मग या ठिकाणी डीड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण भूतकाळ आहे, यस्टरडे भूतकाळ, मग आपल्याला भूतकाळी रूप घ्यावं लागेल. शी डीड हर होमवर्क यस्टरडे. तिने काल तिचा होमवर्क पूर्ण केला. चला पुढे जाऊया आपण, प्रश्न क्रमांक 23. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह. आता आपल्याला या ठिकाणी विशेषण ओळखायचं आहे. द काऊ इज युजफुल ॲनिमल. ॲनिमल प्राण्याबद्दल अधिक माहिती कोण सांगतोय, तो युजफुल शब्द सांगतोय. मग युजफुल हे काय आहे, याच्यामधलं विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. प्रश्न क्रमांक 23 पर्याय क्रमांक डी युजफुल हे अगदी योग्य उत्तर आहे, अगदी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 24. व्हॉट इज द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द वर्ड स्लोली. स्लोली या शब्दाचा आपल्याला तो पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. स्लोली बघा, एल वाय लागलेला आहे, एल वाय. मी मगाशी तुम्हाला म्हटलं, एल वाय जर लागत असेल तर ते काय आहे, विशेषण आहे. मग कुठं आहे विशेषण, सॉरी क्रियापदाबद्दल माहिती सांगते ते, सॉरी ते या ठिकाणी स्लोली क्रियापदाबद्दल माहिती सांगते ते, नामाबद्दल नाही सांगत. तर या ठिकाणी स्लोली म्हणजे हळुवारपणे क्रिया कशी घडते आहे की नाही, तर या हळुवारपणे, तर या ठिकाणी हे आहे क्रियाविशेषण. मग क्रियाविशेषण म्हणजेच ॲडव्हर्ब. कुठं आहे ॲडव्हर्ब, तर पर्याय क्रमांक सी ॲडव्हर्ब हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. चूज द करेक्ट प्रोनाऊन. लुक ॲट दॅट बॉय डॅश डॅश इज माय ब्रदर. दोन वाक्य आहेत. पहिल्या वाक्यात बघा, लुक ॲट दॅट बॉय, त्या मुलाकडे बघा.
डॅश डॅश इज माय ब्रदर. आता त्या मुलाकडे बघा म्हणलं तो कोण आहे, मुलगा आहे. म्हणजे ही कुठं पर्याय आहे, तर ही 1 नंबरला पर्याय जो ही आहे तो या ठिकाणी योग्य पर्याय, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक आपल्याला आपण गेलो आहोत आता 26 कडे. आयडेंटिफाय द कंजंक्शन. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय द कंजंक्शन. आता नायदर आलेलं बघा, नायदर राम डॅश डॅश श्याम इज प्रेझेंट. म्हणजे त्या ठिकाणी रामही हजर नव्हता, ना राम हजर होता, ना त्या ठिकाणी श्याम हजर होता. म्हणजे नायदर आलं, आयदर ऑर, नायदर नॉर. मग नॉर कुठं आहे, एकच नंबरला आहे. नायदर सोबत नेहमी नॉरची जोडी वापरली जाते. म्हणून डोळे झाकून त्या ठिकाणी नॉर शोधायचं. आयदर असेल तर ऑर आणि नायदर असेल तर नॉर. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27, 27. विच वर्ड इज अ व्हर्ब. दिलेल्या शब्दामधून या ठिकाणी व्हर्ब क्रियापद कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, डिसिजन म्हणजे निर्णय, डिसाईड म्हणजे ठरवणे. बघा पुढे जायचं काही कामच नाही. डिसाईड कुठं आहे, डिसाईड तर डिसाईड आहे डी नंबरला. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय डी, डिसाईड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. द प्लेन फ्ल्यू, एक विमान. द प्लेन फ्ल्यू डॅश डॅश द प्लेन फ्ल्यू ओव्हर द माउंटेन. आणि ओव्हर शब्दाखाली अंडरलाईन आहे. तर या ठिकाणी विमान आकाशातून पर्वतावरून उडाले. द प्लेन फ्ल्यू ओव्हर द माउंटेन, है की नाही. म्हणजे विमान पर्वतावरून उडाले. तर या ठिकाणी ओव्हर जो शब्द आहे, ओव्हर हा आपल्याला ओळखायचा आहे. ते काय आहे, प्रेपोजिशन आहे का, ॲडजेक्टिव्ह आहे का, ॲडव्हर्ब आहे का, नाऊन आहे का. नाऊन तर होऊ शकत नाही. त्यानंतर ॲडव्हर्ब होईल का, ॲडव्हर्ब होईल का, ते क्रियाबद्दल अधिक माहिती देतं का, ते नाही. कसे उडाले, कधी उडाले सांगते का, नाही. म्हणजे ॲडव्हर्ब होणार नाही. ॲडजेक्टिव्ह नामाबद्दल अधिक माहिती सांगतं का, नाही. उरलं काय, प्रेपोजिशन. मग या ठिकाणी प्रेपोजिशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण ओव्हर हे विमान आणि डोंगर यांच्यातील संबंध किंवा जागा दर्शवत आहे. या ठिकाणी प्रेपोजिशन. पर्याय क्रमांक 28चं उत्तर ए, प्रेपोजिशन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. आयडेंटिफाय द कलेक्टिव्ह नाऊन. समूहवाचक या ठिकाणी कलेक्टिव्ह नाऊन, समूहवाचक आपल्याला जे आहे नाम शोधायचं आहे. अ डॅश डॅश ऑफ शिप वॉज ग्रेझिंग इन द फील्ड. चरणे, आहे की नाही. तर त्या ठिकाणी आता मेंढ्यांचा, आता मेंढे आणि पक्ष्यांचा असतो कळप. आता बंच फुलांचा असतो, म्हणजे बंच होऊ शकतो का, गुच्छ होऊ शकतो का, नाही. आर्मी हे जरी कलेक्टिव्ह नाऊन असलं पण या ठिकाणी वाक्यामध्ये चपकल बसतं का, ते नाही. हे सगळेचे सगळे कलेक्टिव्ह नाऊन आहेत. परंतु या ठिकाणी ह्या वाक्यामध्ये मात्र फ्लॉक, बी जो आहे, फ्लॉक म्हणजे कळप. मेंढ्यांचा आणि पक्ष्यांचा का असतो, कळप. म्हणजे मेंढ्यांच्या किंवा पक्ष्यांच्या समूहाला फ्लॉक असं म्हटलं जातं. म्हणून फ्लॉक पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर लास्ट 30. आयडेंटिफाय द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. ब्रेव्ही इज अ नोबेल क्वालिटी. बघा, ब्रेव्ही शौर्य. तर या ठिकाणी ब्रेव्ही इज अ नोबेल क्वालिटी. आता क्वालिटी म्हणजे काय, गुणवत्ता. परंतु ब्रेव्ही जे आहे शौर्य किंवा शौर्यता, तर ब्रेव्हीचा अर्थ होतो शौर्य. मग खाली दुसरं काय, इज नोबेल क्वालिटी कोणतंहीच बसत नाही. डोळे झाकून या ठिकाणी ब्रेव्ही जे आहे ते या ठिकाणी गुण दाखवतं, म्हणून ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 30चं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्रेव्ही. आशा करतो की या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना देखील सांगा. आणि TETचा तुमचा जो अभ्यास आहे तो जसा तुम्ही करता आहात तसा आपले शिक्षक मित्र जे असतील त्यांना पण सांगा, त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला लावा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळेच्या सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. विषयवार त्या ठिकाणी आपण प्लेलिस्ट बनवलेले आहेत. प्रत्येक विषयाचे जवळपास आपण आत्तापर्यंत 10 ते 15 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही जाऊन ते बघा. एवढे जर तुम्ही बघितले तर मला नाही वाटत तुम्हाला दुसरं कोणत्याही व्हिडिओची बघायची आवश्यकता राहील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.